आबांच्या मागे जाऊया. आबा काय सांगतात बघूया. आबाने आणलंय कुठल्या तरी झाडाखाली आणि झाडाला फुलं आलेत. या झाडाचं नाव अमृते. अमृते. बर पर म्हणतात नरका. बर त्याची फळं फार पूर्वी एक बरीच 1-2-7-8 ट्रक नेलं. बर लोकांनी चोरून नेलं का तसंच नेलं. हिची साठणं येते, कॅन्सर साठणं उपयोगाला येते म्हणलं त्यानं हे बसवून मशीन बसवून बर तिची पूड पाडली मागणं त्यानं. आता मला फक्त एक सांगा, पूड पाडणारा माणूस होता त्याला हे माहित होतं का तुम्हाला पहिल्यापासून माहित आहे? आम्हाला पहिल्यापासून माहित आहे. मग पूड पाडल्यानंतर कळलं. एवढी चापरं आमची गण. किती रुपये किलो घेतलीत? किती रुपये किलो घेतलीत? ते होय 2 रुपये 50-60 रुपये 60 किलो झालं का नाही? 50 किलो. तू इकलंस का नाही मामा? हा इकलंस का नाही? 70-80 रुपये दे आम्हाला. मामाने पैसे भरपूर मिळवलेले आहेत. कुठल्या बँकेत ठेवलेस पैसे? कुठल्या बँकेत पैसे आहेत? पैसे होय ते माणूस जी पोत्या पाठीमाग आणि त्यानं ट्रक भरून नेलं आणि मागणं फॉरेस्ट खात्यानं बंद केलं. आता नाही. मित्रांनो एवढं जरी हे काटूक गावलं बर तरी पण हे करू देत नाही. फॉरेस्ट खात्याचं अभिनंदन याबद्दल की ते खरोखर नरक्या वाचवतायत, माफिया फळकिडा वाचवतायत. पूर्वी घडलेल्या घटनेपासून थोडस आधार घेऊन. तर मित्रांनो, कॅम्प्टोथिसिन नावाचा ड्रग याच्यामध्ये आढळतो आणि तो ड्रग खास करून जर्मनी, जपान या देशामध्ये पहिल्यांदा शोधला गेला. आज पण सुद्धा माझ्यासोबत सगळे सायंटिस्ट लोक आहेत. माझी त्यांना विनंती आहे, इथून पुढे अशा प्रकारे सर्व वनस्पतीवरती बाहेरून रिसर्च येण्यापेक्षा या भारतातून, या कोल्हापुरातून रिसर्च होणं अत्यंत गरजेची गोष्ट आहे. मामा आभारी आहे तुमचा, तुम्ही मला वेळ दिला त्याबद्दल. ही काळी निस्बत जाती बर असं घस काळ ते नेत्यात आणि लागण तिची करत्यात. बर झाड लावत्यात फळाची बी काढून धुवून ती फळ नेऊन तिची लागण करायची. चांगली गोष्ट आहे मामा. झाडं वाढली पाहिजेत, निसर्ग वाचला पाहिजे तर आपण वाचू. बरोबर. रान पाहिजे आणि त्यात वापर करायचा. ठीक आहे. तुम्ही पण पिशवीत काय आणलंय? हे आहे नारळणी तांदूळ. काय देवाला घेऊन गेलता? हा वर तिथं. आळंबी कुठं गावतील का इथं? आळंबी खाता का नाही? नाही गावात नाही. ठीक, हरकत नाही. ओके आबा, धन्यवाद सर. तुम्हा सर्वांचा पण पुन्हा एकदा आभार. तुम्ही सर्व संशोधक मंडळी माझ्यासोबत आज आलात त्याबद्दल खरोखर आभारी आहे. इथून पुढे भविष्यात मला कोणतेही मार्गदर्शन लागलं जरूर करा. ओके, धन्यवाद सर.